5, 6, 7, go. यार कृपा, हम्म, आज ना चर्च मध्ये आपण बसलेलो ना, हम्म, तेव्हा एक वेगळीच वाईब्स मिळाली मला. हम्म. तुला ती फील झाली का आजची? मला चर्च मध्ये नेहमीच गुड वाईब्सच भेटतात. असं वेगळं असं काही वाटलं नाही, बट इट वॉज गुड. आय फेल्ट रिअली नाईस. आणि तू काही काही गोष्टी नोटीस केल्यास? लाईक. लाईक बघ, आपण एखादी गोष्ट काहीतरी मेन गोष्ट बोललो आणि ती फोन या. वाजला. परत वेदर पण आजचा थोडा वेगळा आहे. तो जरा फील होतो, तो काय सांगता येणार नाही की कसं आहे. You know, universe always, like every fucking time, always keeps on giving us lot many of hints. मी सगळ्यात पहिली एक गोष्ट नोटीस केलेली चर्चच्या इकडे पोहोचल्यावर, तिथं टाइम होता 11:11. हा. ओके. As soon as I get down from that auto, I saw 11:11. आत आल्यानंतर आपण काही डिस्कस करत होतो, बोलत होतो, त्याच्यात आय सॉ दॅट इट वॉज वायबिंग ऑल द वे. हा. So the universe is telling something which we don't understand. And I feel time is the only answer. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याचदा चर्च मध्ये गेलो, असं नाहीये की फर्स्ट टाइम. आपण ज्यावेळेस फर्स्ट टाइम आलो त्यावेळेस आपल्याला डोक्यात अशी हिंट आली की आपण चर्च बद्दल काहीतरी बोलूया, चर्च मध्ये येऊया. मला पण कुठेतरी आतून असा फील आला की आपण चर्च मध्ये येऊया. सो काय माहित काय ते वाईब्स असतात जे आपल्याला कॉल करतात. आपण तर हिंदू याच्यातून येतो, बट असं काही नाहीये की हिंदू आणि हे, बट चर्चची वाईब्स एक आपल्याला सांगायचा उद्देश असा की देवळात वगैरे जाऊया हे असं नाही आलं, बट चर्च मध्ये का आलं मला ती गोष्ट थोडी स्ट्रायकिंग वाटली. तुला कसं वाटतं? Hmm. बघ ना, आपण नेहमी No, I हा. don't take this church, mandir, masjid differently. All I believe is in energy. There is some energy which is very positive, which does exist. That matters. Which give us positivity. Technically, it's a mind game only that we feel positivity there. We feel positivity at Kedarnath. We feel positivity at Ambarnath. In church, it's some subconscious mind which is allowing us to say that yes, this place is positive, this place is negative. बट तू कुठचंही बोल, कुठचंही मंदिर बोल, चर्च बोल, गुरुद्वारा बोल, Yeah. तिथे वाईब्स या नेहमीच पॉझिटिव्ह असतात. भले ते Yeah. छोटं का असे ना, किंवा रस्त्यात चालताना तो जिजसचा जो क्राइस्ट का असे ना, तिथे पण जरा 2 मिनिटं बसलं ना, किंवा 2 मिनिटं थांबलं ना, किंवा जाता जाता जस्ट पास आउट झालं ना, ते डोळ्यांनी बघितलं तरी पण ते तो एक ती शांतता भेटते, ते वाईब्स मिळतात है ना. Yeah. तसंच काहीच आहे. पण मला डोक्यात सारखा हाच प्रश्न फिरतो की चर्चच का, असं का स्ट्राईक झालं की चर्चच मध्ये आलो. You got something striking over there, that's why it might be. आणि दुसरी गोष्ट अशी, चर्च मध्ये आलो बट माउंट मेरीला आपण फर्स्ट चर्च मध्ये आलो. Yeah. हा. माउंट मेरीचं जे आपण ठरवलं, तू राहणार एकदम त्या एंडला, मी इकडे, तिकडनं माउंट मेरी एक जस्ट म्हणजे वेगळाच वे पडतो. तरी पण काय माहित का माउंट मेरीच असं बोललो, आलो. आणि त्यानंतर पण आपण बऱ्याचशा चर्च मध्ये गेलो, बट तू नोटीस केलीस ते सगळे बंद होते, तिथे Yeah. कन्स्ट्रक्शन चाललेले. इवन आपण तुझ्या स्कूलच्या इथे पण गेलेलो. We went at St. Joseph Church, Vikhroli. हा. Even that was banned. We went हा. Kulaba, कुलाबा. Nevi हा. Nagar. That was banned. Something this universe was telling us कि हा. बेटा जाओ, Mount Mary हा. जाओ. माउंट मेरी. You हा. have said that thing. हा. तुम वहाँ बोले हो हर हा. महीने आओगे, तुम नहीं आए हो, चर्च तुम्हें बुला रहा है, तुम जाओ. बघ And ना. हा. universe actually, मतलब बोलते हैं ना, in that movie there was a line
किसी भी चीज को पूरी दिल से चाहो हाँ, तो सच्चे पूरी दिल से कायनात चाहते, हाँ। उसे मिलाने की कोशिश करती है, साजिश करती है, व्हाट्सएवर वो लाइन. बट या दैट ओनली हैपन विद अस एंड इन द एंड वी एंड अप इन माउंट मेरी. आपण चर्च मध्ये एकदा गेलेलो एका चर्च मध्ये, तिथे एक ते ग्रेव्हयार्ड पाहिले. विक्रोली. हा, तिथे मला असं ते म्हणजे लाईफ बद्दल कुठे एंड होते हे थोडं समजलं. मीन्स जेव्हा जेव्हा लहानपणापासून बोलतो गेलो तेव्हा पण ते स्ट्राईक झालं. सो लाईफ काय असते तुझ्या मते आफ्टर डेथ? I say life ends after death. I mean, as a human being, life gets end, but our energy remains. एक श्लोक आहे गीतामध्ये, त्याच्यात बेसिकली हिंदीत मी सांगते, हे लिहिलं गेलंय कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं की तुझं शरीर, माणसाचं शरीर, त्याचं थॉट्स, एव्हरीथिंग इज नश्वर, बट आत्मा अजर अमर. सो नो वन कुड एव्हर हार्म द एनर्जी. एनर्जी स्टेज. तर एनर्जीच तर असते. आपले जे पूर्वज होते, जे आपले हा. आपल्यात पण बरेचसे कोण गेले, तर वाईट वाटतं ते जातात तेव्हा, बट ती म्हणतात शरीर जातं. बट डे बाय डे आपण जसे मोठे होतो तसं तसं आपल्याला समजायला पहिले थोडस ते वाईट वाटतं की ते आपलं गेलं, बट कुठे जात तर नसतंच ना कोण. आता रिसेंटली माझ्या नोन पर्सनची डेथ झाली. शी वॉज अ व्हेरी स्मॉल किड, हार्डली 6-7 years ओल्ड गर्ल. तर तिची डेथ झाली. जेव्हा न्यूज मला समजली, आय फेल्ट बॅड ॲट दॅट टाइम की छोटंसं मूल गेलं. पण नंतर मी खूप विचार केला, मला एक गोष्ट स्ट्राईक झाली की नाव शी इज ॲट अ बेटर प्लेस ना. अभी तो शी इज ॲट अ बेटर प्लेस. एनर्जी इज ऑल ओव्हर, एका बॉडी मध्ये सीमित नाहीये. शी इज ऑल ओव्हर. मला तर वाटतं Why की should I be sad for that? She's all over with us now. हे बघ, मला माझ्या मते तरी असं वाटतं की पर्पजली आपल्याला देव सेंड करतो, एखादा साचा देतो, साच्याने Yeah, बॉडी देतो yeah. की तू मेल फिमेल तुमची कामं ही आहेत, तुमची डेस्टिनी पण लिहून देतो, सगळंच लिहून देतो आपल्याला. Yeah, that's true. आणि ते काम जेव्हा आपलं होतं, जसं आपण कामावर जातो, काम संपलं की घरी जातो, सो तसंच ती सुद्धा तिच्या घरी परत गेली असणार. ती आली इथे, तिचं जे काम शॉर्ट काम असतं, शॉर्ट काम झालं ती गेली. काही Yeah. लोक तर 100-100 वर्ष पण जगतात. Exactly. म्हणजे त्यांची कामं तेवढी असतात, मीन्स त्यांचं अकाउंट टॅली नसतं असं म्हणतात की Karmic things. कार्मिक, हा Yeah, कार्मिक, yeah. की कर्म वगैरे. मग त्यात आपला रोल हा असतो की कर्म आपल्याला मीन्स कर्म शुद्ध राहायला पाहिजे की हे म्हणजे बघ, पण कर्म यार कोणाचंच शुद्ध नाही राहत ना. कोणाची ना कोणाची काही ना काहीतरी डिड्स तर असतेच. ते तर असतंच, कारण कम्प्लीट अकाउंट जर टॅली झालं तर तो कम्प्लीट मग त्याला मुक्तीच मिळते. बट काहींची जी मिळते सुद्धा काही हो, हो. असं नाही. मग ते साधू संतच म्हणावे लागतात ना त्यांना. एक्झॅक्टली. त्यांना ऍक्च्युअल ती मुक्ती मिळते, बट त्यांचं काम ते करून जातात. ते येतात, ते लोकांना शिकवतात, स्वतः ते जे असतं ते स्प्रेड करतात नॉलेज, आणि मग ते निघून जातात. बट त्यांच्या मागे जी केलेली कामं असतात ती जिवंत राहतात, है ना. आय डू अग्री विथ यू. ती जी केलेली जिवंत कामं आहेत ना, ती अदृश्यरित्या ती ना करत राहतात. जसं साईबाबा म्हण, येसू म्हण, हा, त्या लोकांनी बरेचसे असे सेंड केलेत मेसेज की असं. इवन मी तर म्हणतो त्यांनी महाभारत तो एरा कंटिन्यू केला. त्यांच्या नंतरच्या लोकांनी, मी गेल्यानंतर माझ्या नंतरचे जे लोक असतील तो माझा एरा कंटिन्यू करणार. सेम लाईक जीजस हॅपन्ड, सेम लाईक गौतम बुद्धांची डेथ झाल्यानंतर मंक्सने कंटिन्यू केला ना. ती लाईफस्टाईल ती कंटिन्यू केली. आफ्टर जीजस डेथ
लोकांनी ते प्रेयर, ते बप्तिस्मा देणं, एव्हरीथिंग ते त्यांच्या आधी होतं. नंतर ऑल्सो ते कंटिन्यूड हिज मेसेज व्हॉट ही वॉन्टेड टू गिव्ह आफ्टर प्रॉफिट मोहम्मद. एव्हरीथिंग गॉट कंटिन्यूड ना. पण ते वन पर्सन, तो वन प्रॉफिट was important, one messenger was important for that particular era. बट ना प्रत्येक गोष्ट आहे ना आजकालच्या जगात ही अशीच आहे, ही लोकांना सांगायला किंवा Yeah. आपल्याला सुद्धा ते पटायला त्याचं काहीतरी एक डेमो, म्हणजे डेमो म्हणतात. हा म्हणजे जसं मला काहीतरी मी कॅपेबल आहे एखाद्या गोष्टीसाठी, सो मला टेस्ट ही द्यावी लागते, मीन्स मला काहीतरी डेमो करून दाखवावं लागतं. तसंच आता आपण म्हणतो की इथून तो मुक्ती झाली आहे, तो निघून गेलाय, तो आहे इथे एनर्जी रूपात. त्यासाठी पण काहीतरी केलं पाहिजे आपण, त्याशिवाय ना आपल्याला ते मीन्स पटणार नाही की ती गोष्ट अशीच असते. पण आपण जस्ट मानतो. आपण ते करून माणसाची बघतो. व्हॅल्यू केव्हा कळते? तो गेल्यावर किंवा जेव्हा तो आपल्याकडे नसतो. नसतो. हा जेव्हा काही गोष्ट आपल्याकडे असते तेव्हा ती गोष्ट आपल्यासाठी खूप कॉमन असते. हा. And as soon as we lost that thing, किंवा as soon as we realize की गोष्ट आपल्याला हवी आहे, तेव्हाच तर ती व्हॅल्यू असते ना. व्हॅल्यू तर प्रत्येक म्हणजे प्रत्येक जीवात असते. व्हॅल्यू सगळ्याच गोष्टीची सगळ्याच असते, पण जेव्हा आपल्याकडे असते ना तेव्हा त्याची व्हॅल्यू आपल्याला कळत नाही. म्हणजे व्हॅल्यू असते पण ती कमी होते, कमी कमी. आणि गेल्यानंतर ऑल ऑफ अ सडन वी स्टार्ट फिलिंग की अरे बापरे, यासाठी हे करायला पाहिजे होतं, ते करायला पाहिजे होते, इथे आपण कमी पडलो का, तिथे कमी पडलो का, या पर्सन साठी किंवा या वस्तूसाठी. पण जेव्हा ती वस्तू असते तेव्हा तेव्हा का ते सगळं कुठे जातं? हा, तेव्हा ते डेडिकेशन का नसतं? आपल्याला विसर पडतो, कारण आपल्याला काय, चला हा इथे आहे ना, कम्फर्ट झोन राहतो आपला. कम्फर्ट झोन. हा आपल्या इथे आहे ना, ठीक आहे, काही झालं तरी हाय, काही झालं तरी हाय. बट एक सेकंड, आपण मराठी ब्लॉगिंग करणार नाही ना यार, कंटिन्यू कर. हा. ठीक आहे ना, हिंदी होतं. ठीक आहे, हिंदी जाऊ वर्जन दे. पण आणू, काय टेन्शन हा, हिंदीत पण आणू. पण आज निघतं तर बाहेर आहे ना, तर बोल ना. ठीक आहे, ठीक आहे. पण असं इम्पॉर्टंट आहे निघणं. कॅच नाही धरत आहे पण थोडं वेगळं. ठीक आहे, तू अजून जज पण- करू नको, तू हा ना, जजमेंटल, बरोबर. तू जजमेंटल खूप होतेस प्रत्येक गोष्टीला, हे तर ऍग्री कर. नाही, हे खरं आहे. अरे जे आहे ते फ्लो फ्लो आहे ना, तेव्हा मांजर. जे आहे ते फ्लो फ्लो आहे. आता तू अॅनिमल्सच बघ. हा, ते पिल्लांना वगैरे जन्म देतात, त्यांचं त्यांना तर डेली त्यांना ते स्ट्रगल असतं की कोण, आता मांजराला कुत्रा तर हे येत आहे, हुंदराला मांजर आहे, जस्ट सायकल असते ना ती. कुत्र्याला पण काय ना काय, सो ते रोड साईड असतात. आजकाल माणसांची एवढी प्रगती होत चालली आहे की ते मीन्स प्राण्यांना ते बघत नाही, कुठे राहायलाच जागा नाही देत त्यांना. सो त्यांचं प्रत्येक डेली डेली हर एक सेकंद त्यांचं स्ट्रगल असते. त्यांच्यात ते मरतात तर त्यांना ते फील होत नसणार का? होतं त्यांना. हा, एखादी मांजरच घे ना, पिल्लांना जन्म देते, हा, आणि ती त्यांना प्रोटेक्ट करते, तिथं पूर्ण ती लाईफ डेडिकेट करते. यार पण मी मांजरीला तिचे मुलं खाताना नाही पाहिलंय. हे काय कॉन्सेप्ट आहे? त्यामागे पण कॉन्सेप्ट तर तोच, डेस्टिनी, तो मी मगाशी तेच बोललो, डेस्टिनी तर तो लिहूनच पाठवतो ना. आता त्याला ती करते मीन्स त्याला ती हेच आहे ना की त्याला ती सेफ जागी पाठवते, त्याला इथे खूप यातना होणार त्यापेक्षा ते आता माणसांमध्ये पण होतं ना. मीन्स यू मीन टू से की जेव्हा मांजरीला वाटतं की तिच्या पिल्लूचं लाईफ खतऱ्यामध्ये, तर ती स्वतःच त्याला खाते. खाते मीन्स स्वतःच त्याला ते क्लिअर करते, मुक्ती देते. एक छोटासा सीन आहे, वास्तव मूवी होता, त्यात एंडला तो धावत पळत त्याच्या आईकडेच जातो आणि शेवटी आईला बोलतो की मला ना मुक्ती पाहिजे, मला ना कसं तरी होतंय, सो मला प्लीज मला वाचव. तर वाचवण्यासाठी ती तिला प्रोटेक्ट करून कुठेतरी नेऊ पण शकते, बट तिला हे कळतं की हा परत परत तेच करणार. सो शेवटी ती त्याने गन काढून स्वतःच्याच मुलाला शूट करते. एक्झॅक्टली सेम हेच मांजरीचं. मांजर म्हण किंवा ते म्हण,
ती तर पिक्चर होता, बट मन ती शेवटी आई आई आहे ना. आईला माहिती आहे ती गोष्ट काय करायची आहे, मुक्ती कशी द्यायची आहे. तिला काय यातनं होणार नसतात का? ती तर त्या क्षणानंतर पलपल ती मरत असेल ना. एक क्षण ना ती जीवन, पण ती कुठेतरी सॅटिस्फाय असते की आपला मुलगा कुठेतरी सेफ झोन मध्ये आहे. आताच तू बोललीस ना पण तुझ्या. मग त्यामुळे ती तिच्या कर्मामधून सुटली असं नाही होत ना, किंवा तोही मुलगा कार्मिक सिच्युएशन मधून सुटला असंही नाही होत. ते देवाच्या हातात असते ना. देव म्हणजे काय, डेस्टिनीच ना. आता आपण इथे येतो ते काय डिसाइडेड असतं की आपण इथेच येणार, हेच होणार. जस्ट लाईफ, एक लाईफ सर्कल आहे ना हे. येणार जाणार. पावसाळा येतो, उन्हाळा येतो, फुलं पण किती येतात, पानं झडतात. हा? फुलं झडतात, पानं झडतात. डॉट आहे डॉट. हा, बघ ना, आजूबाजूला पण आपण जे बोलतोय ते आजूबाजूला सगळं अनुभव पण शकतो ना. तर येणं जाणं चालूच राहतं काय फक्त त्या आठवणी. चांगली कर्म, आठवणी, कर्म चांगली, आणि जी काही शिकवण दिली गेली आपल्या मोठ्यांनी आपल्याला, ती एक, बट ती आपल्याला फॉलो पण करायची असते. शेवटी निसर्गाचा नियमच आहे बदल. हा, तोच आपण ते निसर्गच देतो. जुने माइंडसेट घेऊन पुढे चालूच नाही शकत. जर आपल्याला आजच्या काळात जगायचंय तर ते तेव्हाच त्यांचं माइंडसेट आणि आताच आपलं हा काळ ते घेऊन आपण चालूच नाही शकत ना रे. नाही, पण त्यांच्या चांगल्या गोष्टी जरूर घेऊन चालल्या पाहिजे. चांगल्या गोष्टी नक्कीच. चांगल्या म्हणजे त्यांचे एक्सपिरियन्स, कारण ते Experience. एक्सपिरियन्स पर्सन आहेत. आता जसं आपला मॅनेजर असतो, हा, नंतर ते वर्कर्स असतात, हम्म. हेड असतात, हा, हम्म. तसंच की तो मॅनेजर केव्हा बनतो, ज्यावेळेस तो एक्सपिरियन्स तेवढं जगतो ती लाईफ. तसेच आपल्याला आजकाल काउन्सिलर कडे जातात, ओके. अरे बट आपले आई वडील तर असतातच ना, ते तर त्यांनी पण तेवढीच लाईफ जगलेली असते ना. सो त्यांच्या बेटर काउन्सिलर कोण करू शकतो आपल्याला. ती लाईफ ते जगतात, त्याच्यात प्रत्येक क्षण काळ बदलतो, बट एक्सपिरियन्स कधीच नाही बदलत त्यांचे. हो, पण सगळ्यांचं आयुष्य हे डिफरंट असतं ना. हाताचे आपल्या पाचही बोट समान नसतात. आयुष्य डिफरंट असतं, बट काही पॉइंट्स हे सेमच राहिले. मी आजवर हे नोटीस केलंय, म्हणजे माझे जे आजी वगैरे त्या लोकांपर्यंत सांगायले, त्या टायमिंगला काय माहितीये असंच वाटतं की अरे काय जुनं पुराणं बोलत, बट ऍट द पॉइंट जसजसं मी मोठा होत जातो तसं ना ते रिअलाइज होत जातं की एक एक एक्झाम्पल, आपण शाळेत होतो तेव्हा बोलले अरे अभ्यास कर, अभ्यास कर. काय अभ्यास कर, अभ्यास कर, अरे मला खेळायचंय, मला मन नाही लागत त्या गोष्टी का कर. बट आफ्टर स्टडी मीन्स ते ग्रॅज्युएट वगैरे, अरे तेव्हा कळालं, ज्यावेळेस नोकरी मिळाली, कामाला मिळालं, एक नॉलेज मिळालं, एक नॉलेजेबल पर्सन मिळालं. तर नॉलेज म्हणजे काय नुसतं अर्निंग नाहीये, आपल्याला त्यांनी पायावर उभं केलं. हा, आणि ज्यांच्याकडे शिक्षण आहे, ज्यांना तसं त्यांना गायडन्स वेळेवर नाही मिळालं, त्यांचं आज काय चाललंय. मी हा पॉइंट बोलतो, बाकी दुनिया तर बदलते रॅपिडली. आता टेक्नॉलॉजी बोल, त्यांना टेक्नॉलॉजी आपण शिकवतो ना, काही गोष्टी त्यांच्याकडनं घ्यायच्या, काही गोष्टी आपण त्यांना द्यायच्या. त्यांना पण गरज असते की काहीतरी गोष्ट द्यायची, सो त्यांना पण अडॅप्टेशनची गरज असते, आपल्यालाही ती अडॅप्टेशनची गरज असतेच ना. एंड करू ना. हो, हॅलो.